राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाचा निश्चित फेरविचार करू अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संसद भवनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हायस्पीड रेल्वे प्रस्तावित मार्गामध्ये बदल करण्याच्या रेल्वे विभागाच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाचा मार्ग नारंगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर अशा पद्धतीने निश्चित करण्यात आला होता. मात्र यामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद येथील JMRTचे कारण देत केलेल्या बदलामुळे संगमनेर, अकोले, जुन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त असून रेल्वे विभागाच्या नव्या निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील बोटा येथे विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून 12 जानेवारी रोजी मोठे जनआंदोलन संपन्न झाले आहे. त्यामध्ये मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या दूरध्वनीवरून विकास क्रांती सेनेच्या आंदोलकांना आश्वासित करत आंदोलन स्थगित केले होते. परंतु संबंधित संघटनेला व जनतेला ठोस निर्णय न मिळाल्याने आजही जनतेत असंतोष निर्माण झाला असून जनता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडी मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास या भेटीदरम्यान आणून दिल्या आहेत. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत नागरिकांची असलेली मागणी विचारात घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी भेटीदरम्यान मांडली आहे. रेल्वे मार्गाच्या संदर्भात झालेल्या बदलाबाबत दोघा मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासित केलं आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करताना पुणे, नारंगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर अशा पद्धतीने करण्यात आला. मात्र यामध्ये बदल करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात घेण्यात आले नसल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रस्तावित मार्गात बदल करण्यात आल्याने संगमनेर, अकोले, जुन्नर तालुक्यातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून संभ्रमाचे वातावरण दूर करण्याकरिता रेल्वे मार्ग पहिल्या प्रकल्प आराखड्यानुसार करण्याचा आग्रह मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे धरला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अहिल्यानगर. TVS मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या TVS कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू TVS एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. TVS कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.